संवाद साधतोय आपण. नमस्कार दादा. नमस्कार. महानगरपालिका निवडणूक सुरू आहे. प्रभाग क्रमांक आपला कुठला आहे? आमचं एक आहे. प्रभाग एक. काय प्रभाग एक मध्ये हवा काय? हवा म्हणजे मी काय तिथं नसतो. दिवसभर माझं इकडे दुकान असल्यामुळे मी इकडे असतो. बर दुकान कुठं आहे तुमचं? इकडे दक्षिण 8-7 मध्ये. 7 मध्ये आहे का? 7 मध्ये आहे तुमचं दुकान. प्रभाग एक मध्ये तुमचं मतदान आहे. हो काय चर्चा समस्या प्रभाग एक मध्ये आहेत का? आहेत ना. काय सगळं समस्या? ड्रेनेज पाणी उशिरा येतं. पाणी उशिरा येते. पाण्याची समस्या आहे. समस्या लाईट, रस्ते, लाईट आहे, रस्ते नाहीत बरोबर. स्वच्छता स्वच्छता आहे व्यवस्थित, थोडस बऱ्यापैकी आहे, परंतु अजून काय बदल हवा असं वाटतं तुम्हाला? काय अपेक्षा आहे? भरपूर सगळ्या जे पाहिजे ते अपेक्षा आहेतच ना. काय सांगताय? सुखसुविधा काय अजून मिळायला पाहिजे? स्वच्छता, सुखसुविधा, सगळं पाणी. खरं तर एवढं मोठं उजनी धरण आपल्या जवळ आहे, पण आपल्याला रोज पाणी नाही कशाला उजनी आहे, तरी पाणी नाही. कोरडं कशाला, अशा पद्धतीने अवस्था आहे. अशा पद्धतीची अवस्था. फडणवीस चालते, आम्हाला मतदान करा, आम्हाला मतदान दिलं तर आम्ही या ठिकाणी एक रोज पाणी देऊ असं आश्वासन दिलं. काय वाटतं आपलं? दिले तर बरंच होईल. दिलं तर बरंच होईल. दिले तर चांगलंच आहे. बीजेपी मध्ये शिवसेना पण आहे, परत राष्ट्रवादी, बीजेपीची पण आहेत. काय वंचित पण दिसतंय. काय कोण होईल? काय तसं काय सांगतात तर ते पब्लिक चर्चा काय तरी पण मी सांगतो का, मी आमच्या इकडचं काय मला सांगता येणार. 7 मध्ये काय? 7 मध्ये दुकान आहे. 7 मध्ये दुकान आहे, परंतु तिथं टफ आहे ना सगळं. कोण आहे? बापू आहे. बापू आहेत. बापूंचं वातावरण कसं आहे? आता सध्या तर सगळ्यांचंच चांगलं आहे. सगळ्यांचं चांगलं आहे. बर, सगळ्यांचं चांगलं आहे म्हणतात मामा. छान असं प्रतिक्रिया देतात. मतदार हुशार आहेत खूप. ओके ताई, नमस्ते. नमस्ते ताई. माझा करता या ठिकाणी कसं आहे? महागाई कशी आहे तुमची? निवडणूक लागली ते काय सांगा? प्रभाग क्रमांक किती आहे तुमचा? नाही का? बर, ठीक आहे. इथलं नाही म्हणजे ताई. दादा नमस्ते. बोला. काय हाल हवायचं मंडईमध्ये? मंडईमध्ये आता सध्या तर कांद्याचा भाव कमी आहे, लसूण वाढलेला आहे, चिंच वाढलेला आहे. वाढलेला आहे. हा, हा भाव वाढलाय, पण या ठिकाणी तुमचं वाढ क्रमांक किती आहे? 13. तिथं कोणाचा भाव आहे जास्त? जास्त आता सध्या तर तिथं भाजप पण आहे आणि राष्ट्रवादी पण आहे. 13 मध्ये का? 13 मध्ये 13 मध्ये भाजप आहे. भाजप. कोण आहे भाजपचा उमेदवार? भाजपचे सुमित कामातेचे औरत म्हणजे त्यांची बायको आहे, आणि बाकी अजून 2-3 आहेत. चिप्पा, विजय चिप्पा, हा त्यांनी पण आहेत. आहेत का? 14 जण काय त्यांचं कार्य कसं आहे हो? आहे. आता पहिल्यांदा थांबले त्यांनी. होय. हा, काय प्रभागामध्ये समस्या आहेत का तुमच्या? आहे. तर मेन रोडचा प्रॉब्लेम आहे आपल्याला. रोडचा. रोडचा प्रॉब्लेम आहे. हा. पाणी, लाईट. पाणी पण आता कंपल्सरी यायला पाहिजे. आता कमीत कमी 5-6 दिवसाला पाणी येतं. 5-6 दिवसाला? बापरे. आता 2 दिवसाला 1 दिवसाला येते म्हणते, तर आता त्याला अजून 2 वर्ष झालं, अजून आलं नाही पाणी. आले नाही ना? नाही, परत फडणवीस साहेब आले, त्यांनी म्हणले की या ठिकाणी आम्ही पाणी समस्या सोडू, आम्हाला मतदान दिलं तर. काय वाटतं? अजून 2-2.5 वर्ष म्हणाले त्यांनी. होय. हा, पण हाय का सोडून वाटते का तुम्हाला? होईल. आता काय 2001 पासून बंद झालेलं बंद झालेलं आहे. हा, पाणी तेव्हापासून 1 दिवस आड झाला, मग 4 दिवसाला झाला, आता 5-6 दिवसाला एकदा येत. चर्चा मात्र कुणाच्या जास्त? जास्त तिथं भाजप दिसायला लागलं. भाजप दिसायला लागलंय. 13 मध्ये देखील आपण पाहू शकता या ठिकाणी भाजपच आघाडीवर असतंय. दिसतं आपलं चित्र. एकंदरीत आपण रिपोर्ट करतो या ठिकाणी. ज्येष्ठ नागरिक आहेत. नमस्ते मामा. नमस्कार. प्रभाग क्रमांक दादा? 23 अ. 23 अ मध्ये आहे का तुम्ही? काय वातावरण तिथं? बीजेपीची हवा आहे. बीजेपीची हवा आहे. हो, निश्चित. का हो बीजेपी? सगळं बीजेपीच म्हणाला का हो? कसं आहे, केंद्रात, राज्यात आणि स्थानिक मध्ये पण बीजेपी असलं की प्रभाव पडतो त्याचा. प्रभाव पडतो, काम होतात, म्हणजे आपले काम पटपट होतात. आडवाडी होत नाही. बरोबर आहे. एखादी समस्या काय वाटते तुमच्या प्रभागामध्ये? 23 ना? 23 हा. काय समस्या आहेत का? समस्या फक्त रस्त्याचीच आहे, बाकी आहे व्यवस्थित. सगळं व्यवस्थित आहे. ठीक आहे. एकंदरीत त्या ठिकाणी 23 ने सगळी व्यवस्था आहे आणि भाजपच आघाडीवर असं म्हणतात. नमस्ते दादा. नमस्ते सर. काय दादा, काय नाव सांगाल आपलं? आमचं मुरलीधर सुखदेव पंडित. काय प्रभाग क्रमांक? आमचं सायकलच्या पुढे दादा. हा, आमच्या सीट ट्रॉफिक जाम झाले. ट्रॉफिक जाम झाले. हा, पुढे घ्या सायकल. हा, काय प्रभाग क्रमांक किती आहे? आमचं काय हा, बीजेपी. प्रभाग क्रमांक आपला तेच आमचं कुठलं बीजेपी. क्रमांक हो? प्रभाग क्रमांक 1 नंबर मध्ये आहे. हा, बीजेपी आमचा. बीजेपी 1 नंबर मध्ये आहे. कोण आहे उमेदवार? आमचं विजय देशमुख, सोलापूर. विजय देशमुख साहेब आमदार आहेत. त्यांच्या मला नेतृत्वाखाली जे करतात त्यांचे सगळे वातावरण बीजेपीचा 1 मध्ये आहे. हा, आमचं त्याचा पहिल्यापासून मत तिथंच आहे ना आमचं. होय. हा, गौतम कसबे आहे, त्यानंतर
काशीद आहेत, कणके आहेत, आहे नाही? पण आमचं ते कसं विजय देशमुखचा पहिल्यापासून. होय. पाटील आहेत. पाटील नाही, आम्ही त्यालाच करत नाही, विजय देशमुखच करतो. होय. उभारले मला आम्ही त्यालाच करणार. आपलं एक मध्ये चांगलं आहे बीजेपीचं वातावरण. ठीक आहे, धन्यवाद दादा. मावशी नमस्ते. बाजार करायला का? बाजार करायला लागले बघा. निवडणुका लागले त्या. काय निवडणूक काय वातावरण? सिद्धेश्वर मंदिराचं आहे बघा. होय. हा बरं, तुम्ही कुठं राहताय? कुठं राहताय? आता पंचकट्टा. पंचकट्याला राहताय होय. पंचकट्याला काय हवा कोणाचे काय? आता एकनाथ मंदिर आहे बघा. हा हा हा. तिथं भाजीला आहे. निवडणुका लागल्यात माहितीये का? निवडणुका महानगरपालिकेच्या महानगरपालिकेचा मतदान आहे ना? आम्ही आहे की. काय कोणाची हवा तिथं तुमच्या इथे? आता नाव मग सुमंगला कागवाले. होय. बीजेपी शिवसेना कोण आहे? सुट्टीनं कोण आहे त्यांनी मेंबर आहे. माहित नाही. हा माहित नाही म्हणते ते मावशी. माहिती आहे ना. काय बोलणार का काय ताई? सांगत ते? नमस्ते. काय म्हणताय? कुठल्या प्रभाग क्रमांक? हा? प्रभाग क्रमांक एक नंबर ना. 1 नंबर मध्ये आहे होय. काय वातावरण 1 नंबर मध्ये आहे? काय माहिती. होय. बीजेपी शिवसेना. रस्ते करायचे आणि रस्ते उकडायचे हा. एवढंच त्यांचं काम आहे. प्रभाग 1 मध्ये. हो आणि पाणी व्यवस्थित वेळेवर सोडत नाहीत, भरपूर सोडत नाहीत. कोण सोडून दिली सगळ्या समस्या वाटते आपल्याला? हा? कोण सोडून दिली समस्या? का आता कोण तो म्हणतो हा सोडवणार नाही, तो म्हणतो तो सोडवणार नाही, तो सोडवणार कोण? कोणाची हवा असेल म्हणजे प्रभाग 1 मध्ये काय वातावरण? बीजेपी शिवसेना राष्ट्रवादी. बीजेपीने सगळंच वळून घेतलंय ना. होय. हो सगळं जोडून घेतलंय. मग त्यांचं वातावरण काय काय? का आता काय सांगू शकत नाही आता. हा हा. आम्ही काहीच सांगू शकत सांगू नाही. शकत नाही मध्ये ताई. करायचं मतदार हुशार आहेत. बोलणार काय तुम्ही? ओके सॉरी. आमचं मंदिर आहे बघा, सुधारणे करायचं आहे बघा. हो सुधारणी करायचं आहे. हा मग कुठं वा वा छान. मतदान खरंच करा. त्या ठिकाणी मतदानासाठी काय काय मतदार खास आलेले आहेत त्यांची समस्या द्या. मंदिर आहे बघा, एक अण्णा बंबई मंदिर आहे. सीतारामच्या समोर आहे ना. मी सेवा करता तिथं. सेवा करताना काय तर निरीची सोय पाहिजे. पाणी सोय पाहिजे. हा सुप नाही आहे तिथं. त्या ठिकाणी पंचगडाचं मंदिर आहे पाण्याची सोय पाहिजे अशा पद्धतीने म्हणतायत मावशी. खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या समस्या आहेत प्रत्येकाच्या आपण मानतोय. काय नमस्ते मावशी. काय चाललंय? कुठं चाललाय? घरी घरी चाललाय? हा कुठं आहे घर? कर म्हणा का. कर म्हणा का? हा इलेक्शन आहे का तिथं मतदान? हाय की. हा कोणाला करणार आहे मतदान? काय वातावरण तिकडं? तिकडे घड्याळे आला, हाती आल्या, कबशी आलेल्या आहे. मग आम्ही कमळ? कमळ पण आहे की. सगळंच आहे. हा मग कोण आहे? हवा कोणाची आहे? आपण खाता कशाने? हा हाताने. हातानं. हातालाच करायचं. कोण काय येईन? होय. हा प्रभाग क्रमांक किती आहे तिथं? तिथं काय की बाय किती आहेत? दादा चंद्रशेखर दादा येते. होय. चंद्रशेखर दादा येते का? त्या वार्डात. बर बर बर. कुठलं एरिया म्हणलं नाव काय? पांढरी वस्ती. पांढरी वस्तीला. हा कारंबा रोड. काँग्रेसची हवा आहे तिथं असं मावशी म्हणतायत. ठीक आहे धन्यवाद मावशी. चाचा बोलने वाले का क्या चल रहा है? प्रभाग क्रमांक कितना है आपका? आप लोग बोलने नहीं आ रहे. हाँ, वो भी बोलो. क्या बोलने को नहीं आता वो भी बोलो. चलता है. बोलने को नहीं आता बोलते हो. ये भी उनका मत है की नाही? नमस्ते साहेब. काय म्हणताय वातावरण? प्रभाग क्रमांक किती आहे? प्रभाग क्रमांक 8 मध्ये काय आहे बाबा चर्चा? काय सांगू शकत नाही साहेब. काय सांगू शकत नाही. समस्या काय आहेत का? समस्या समस्या काय सांगा? का पण नाही म्हणते ते? सांगत नाही म्हणते ते. किती मिनिटं झाले? हा ग्राउंड रिपोर्ट घेतो दर्शको पाहता. तर आपण हा ग्राउंड रिपोर्ट AR न्यूज मराठी आणि DP न्यूज मराठीच्या माध्यमातून पाहतोय. तरी दर्शको चॅनलवर नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा. कारण महानगरपालिकेच्या निवडीच्या अनुषंगाने का नवीन नवीन अपडेट असे सर्वात आधी आपल्याला देणार आहोत आपण. मावशी बसलेली आहे त्या मावशी संवाद साधूया. मावशी नमस्ते. कशी आहे मटकी? 25 ला 25 ला पाव किलो. फोनवर बोलायला आम्हाला 1 मिनिट बोलता का? मावशी प्रभाग क्रमांक किती मध्ये आहे तुम्ही? प्रभाग क्रमांक राहायला कुठं आहे? निराळ वस्ती. निराळ वस्ती कुठं आले? पुणे नाक्याकडे. पुणे नाक्याकडे. बर तिकडे काय चर्चा कोणाची आहे? आज चार झपाट्याचे ते भाजप राष्ट्रवादी शिवसेना कोण आहे? सगळ्याचे. सगळेच आहेत म्हणजे मावशी. मामा नमस्ते. नमस्कार. प्रभाग क्रमांक आपला 5 मध्ये होय. काय तिथं कोणाची चर्चा आहे? काय हवा आहे? सध्या चर्चा बघा आमच्याकडे भाजपचीच आहे. भाजपचे कोण कोण उमेदवार भाजपचे काय? आमच्याकडे बिच्चू पडदाने आहेत. त्यानंतर राजू आलेरे, त्यानंतर तोडकरी मॅडम एक आहेत आणि समाधान आवळे आहेत आणि अजून भवर एक आहेत आणि
किती उमेदवार आहेत बीजेपीचे? बीजेपीचे 4च आहेत. बाकीचे शिवसेना शिवसेना आहेत, राष्ट्रवादी आहेत. चर्चा कोणाची आहे? चर्चा तर भाजपची चर्चा बालेकिल्लाच आहे ना. बालेकिल्लाच आहे. हो. भाजप का बोल करणार काय वातावरण? नाही, मालकांनी कामं पण केली. मालकांनी कामं केले विजय देशमुख मालकांनी कामं केले. आता बाकी काय समस्या आहेत का? बाकीचं काय पाणी आहे, लाईट आहे, रस्ता आहे, त्यामुळे समस्या असं काही नाही. बेरोजगार तरुण किंवा महिलांसाठी काय असं करावं? महिला तर शिवाजीनगर त्या साईडला तर आहे. उद्योग वगैरे असं करावं काय काय करायला पाहिजे, करायला पाहिजे? महिलांसाठी करायला पाहिजे, तरुणांसाठी. तरुणांसाठी पण पाहिजे. प्रभाग क्रमांक किती म्हणलं? 5. 5 तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये देखील पाहू शकता या ठिकाणी बीजेपीचीच हवा आहे असं पद्धतीने सांगितलं जात आहे. वर्चस्व दिसतंय कारण आमदार विजय देशमुख यांनी बऱ्यापैकी कामं केलेलं आहेत. त्या अनुषंगाने तिथे देखील भाजपचा बालेकिल्ला आहे असं म्हणलं जात आहे त्याच्याकडून. तर काही ताई आहेत त्यांच्या संवाद साध्या. नमस्ते ताई. बोलायचं नाही म्हणतात. मावशी नमस्ते. या ठिकाणी आपण ताईंशी नमस्ते. क्या क्या चल रहा है चाची? क्या कैसा ही है? हरभऱ्याची भाजी ना? हाँ। कशी आहे? 40 रुपये पाव किलो. 40 रुपये पाव किलो आहे. किधर से लाए हो? यार्डची लाई. हाँ? यार्डची लाई. यार से लाई है. आप यहाँ महंगाई कैसे चल रहा है मंडी में? बहुत महंगा है, तो एकदम सस्ता मांग रहे हैं, क्या करने का है? सस्ता मांग रहे हैं क्या? हाँ, 150 रुपए किलो लेके आए हैं, मुझे 30 रुपए मांग रहे हैं, कैसा बेचने का अपन? ऐसा है क्या? अब महानगर पालिका निवडणूक चल रहा है अभी, यहाँ का कुछ समस्या है क्या मंडी में? मंडी में क्या है, ऐसा तकलीफ हो रही है हाँ। फिर? शौचालय है क्या आपको? नहीं है इधर, शौचालय तो है ही नहीं, क्या लंबा जाना मांगता है। लंबा जाता है। औरत के लिए बहुत परेशान होता है। औरत के लिए परेशान है, इधर काम मार करने मंदिर के पास जाना मांगता है। एक तो हमको चलने आता नहीं। सब हल कौन कर सकता है? अब कौन करते, देखो अब इतनी जना मैं करतू तू करतू बोल रहे, कौन करते तो क्या मालूम नहीं है। कोई देखते नहीं है। कोई नहीं देखता है, कोई पूछता नहीं है, बीजेपी वाले शिवसेना राष्ट्रवादी आ रहे हैं कोई भी अभी। नहीं आया या आप- पूछे नहीं। आप प्रभाग क्रमांक कितना आपका? प्रभाग क्रमांक आपका एरिया कौन सा है? हमारा बेगमपेट है। बेगमपेट में कितना क्रमांक आता है? प्रभाग क्रमांक कौन है आपके यहाँ? अपन कोई नहीं, अपने 2 हम औरत मर रहे हैं, बहू बेटा है 4। किसके हवा है उधर? बीजेपी राष्ट्रवादी शिवसेना कौन कौन आएगा अब चुनाव वो पे? जो क्या मालूम, खराट वाला है बोलते हैं, कौन है सो मालूम नहीं। मालूम नाही क्या? मालूम नाहीये. अशा पद्धतीनं प्रतिक्रिया आपण घेतोय. उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया या मतदारांच्या आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळे मतदारांशी आपण संवाद साधतोय. एकंदरीत निवडणुकीचा रंग कसा, आता आपण 2 दिवसावर मतदान आहे, 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला निकाल आहे. एकंदरीत त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आढावा घेतो. काय एकंदरीत हवा आहे? दादा नमस्ते. नमस्ते, बोला. प्रभाग क्रमांक आपलं 16 16 मध्ये काय वातावरण आहे? 16 मध्ये चर्चा काय आहे? आज सध्या कुठला नेता कुठल्या पक्षाचा काहीच कळत नाही. कळत नाहीये. हा, कारण आता जसं होत आहे की आपण जर बघायला लागलो की सकाळी आपण ज्याच्या सोबत जे मागे पळणारे जे आहेत ते लोक आणि जे उभारलेले आहेत, रात्रीतच कुठल्या पक्षामध्ये रात्री 2 वाजता जाऊन पाठी शपथविधी कसं घेते त्या पद्धतीने आजकालचं चाललेलं आहे. त्याच्यामुळे काही सांगता येत नाही कुठल्या पक्षाचं आहे, आपल्याला मागं फिरायचंय, कुठल्या पक्षासोबत राहायचंय. कारण हे राजकारणी लोक हे फक्त त्यांचे स्वार्थ पाहायला लागलेत. निष्ठावंत जनतेचं कार्यकर्त्यांना कुठेतरी डावलं जातंय. बरोबर आहे तुम्ही बोललेलं. आहे का नाही? निष्ठावंत कार्यकर्ता हा शतरंजी उचलण्यासाठीच आता राहिलेला आहे, बाकीचं काही नाही आता सध्या. वर्षानुवर्ष कार्य करून त्यांना अपेक्षा असतात, त्या अपेक्षा भंग झाले कुठेतरी असं. अपेक्षा तर भंग झाले. आता परवाच तुम्ही भेटलं मर्डर पण झाले, फक्त माघारी घेण्यासाठी मर्डर झालेले आहेत लोकांचे. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती आता सध्या तर सोलापूरमध्ये राजकारण केले. एकदम खालच्या पातळीला राजकारण केलेलं आपल्या इथं. त्याच्यामुळे काही खरं नाही आहे. स्वतः प्रभाग क्रमांक किती म्हणत होता? 5% जवळ अक्कलकोट रोड. किती क्रमांक? प्रभाग क्रमांक ते किती बघावं लागेल माझ्या लक्षात नाही ते. नाही का? काय समस्या आहे तिथं? आता तिथं जर म्हणलं आमच्या इथं लक्ष्मी मंदिर आहे, इतके ऍक्सिडेंट झालेले आहेत. इथं ऍक्च्युली पूलची गरज आहे, पण आज सगळ्यात तिथं पूल झालेलं नाहीये. मध्ये आम्ही सगळे लोक तक्रार केल्यानंतर त्या ठिकाणी सिग्नल तरी लावले, पण सिग्नल जे लावले पोलीस तर त्या ठिकाणी असतात, कधी नसतात, काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे आज देखील ते त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतात. आणि कसं गोरगरीब की जनता त्या साईडला आहे, म्हणजे टोटल बिडी कामगार जे आहेत त्या साईडला आहेत. आणि ते कसे फुटपाथवरून त्यांनी वरून हे जातात, ये जा करतात. त्याच्यामध्ये मध्ये 1-2 वेळा ऍक्सिडेंट झालेले आहेत, मेलेत पण लोक. समस्या आहे तिथं म्हणजे रस्त्याची. भरपूर गंभीर समस्या आहे त्या ठिकाणी. पाणी येते.
पाणी आहे, पाण्याचं काही टेन्शन नाही आहे त्या ठिकाणी. एकंदरीत काय चर्चा आहे वातावरण तिथलं काय सांगा? काय आहे आता, काय हेच पक्ष कुठले नेते लोक शिवसेना त्याच्यामुळे राष्ट्रवादी एका बाजूला लढतायत, बीजेपी एका बाजूला लढतायत, काय चर्चा आहे कोणाची? आहे. आता समस्या तिकडे जर राजकारणाचं म्हणलं तर थोडस पगडा बीजेपीचं जास्त आहे, बीजेपीचं जास्त आहे त्या महापौर ठिकाणी. पदाचा दावेदार कोण ठरेल काय वाटतं? तर तसं जर म्हणलं तर आता एकंदर कसं आहे, वर जे आहे, वरून निधी जे आणणार आहे पक्ष ते बीजेपी आहे. त्याच्यामुळं आपण जर आता जर बघायला गेलं, खाली तुम्ही कुठल्याही पक्षाला जर निवडून दिलं, आज राष्ट्रवादीला निवडून दिलं, शरद पवार गटाला निवडून दिलं किंवा उद्धव ठाकरे गटाला निवडून दिलं, तर वरून बीजेपी आहे, वरून निधी यांना सोडणारच नाही. मग यांनी करणार काय? त्याच्यामुळे आज लोक काय म्हणतात, वर बीजेपी आहे, महाराष्ट्रात स्टेट मध्ये बीजेपी आहे, मुख्यमंत्री बीजेपीचं, खाली पण आपण बीजेपीचं नगरसेवक ठेवू, महापौर ठेवू, म्हणजे आपला विकास होईल. म्हणजे एक मानसिकता लोकांची अशी झालेली आहे. एकूण खऱ्या अर्थानं वस्तुस्थितीने सांगितली की जसं केंद्रात बीजेपी आणि राज्यात बीजेपी आहे, तर आपण त्या दोन बीजेपी असताना आपण इथे स्थानिक लेवलला पण बीजेपी दिलं तर चांगलं काम होईल असं मतदारांच्या भावना आहेत, असं त्यांनी सांगितलं. खऱ्या अर्थानं ते स्पष्टच आहे. तर इतर काही नागरिक आहेत त्यांची संवाद साध्या. तर अशा पद्धतीने आपण मंडईमध्ये वेगवेगळ्या चर्चा करतोय, संवाद साधतोय. काही ताई आहेत त्यांची संवाद साधतोय. ताई नमस्ते. सध्या निवडणुका लागल्यात महानगरपालिकेच्या. प्रभाग क्रमांक किती आपला? 8 आहे 8 आमचा. प्रभाग क्रमांक किती? 8 मध्ये काय चर्चा आहे? हा? कमळ. हा? कमळ. कमळ आहे. हा. का हो? का बरं कमळ? का बरं? काय काम केलं त्यांनी? काम केलेत भरपूर, होय. आहे प्रगती. लाडक्या बहिणीला पैसे दिले लाडक्या बहिणीचं गरजच नाहीये आम्हाला. नाही का? लाडक्या बहिणी नाही दिलं तर पण आम्ही कमळच घालणार. का बरं हो? प्रगती भरपूर झाली आहे. प्रगती भरपूर झाली. हा. काय सांगाल तुम्ही? काय सांगाल ताई? मी पण तेच सांगणार प्रभाग आहे. क्रमांक 8 आहे. 8 मध्ये हवा बीजेपीचीच आहे. हा. हो 100%, 1000%. होय. हा, 1000%. 1000%. 1000% निवडून येतील. कोण आहे तिथं उमेदवार? कोण आहे ते सांगा. उमेदवार कोण कोण आहे ते? की पुदाले आहे, दर्गो पाटील आहे. होय. हा. चांगला अभ्यास आहे राजकारणाचा. निवडून येऊ दे, आमचे सगळे मागे पुरे करू दे, भाजीपाला स्वस्त दुनिया तर आता करता. करू नका. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिला दर्शको, आपण सध्या मंडईमध्ये या ठिकाणी उभे होतो. स्टॉप करा, स्टॉप. तर अशा पद्धतीने आपण संवाद साधतोय. तर काही नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. दादा नमस्ते. नमस्ते. प्रभाग क्रमांक किती आपला? 8 आहे. 8 मध्ये काय चर्चा हवा? 8 मध्ये काय चर्चा काय नाही, अजून आमचं काम जो करणार आम्ही त्याला वोट देणार. काम करणार काय? कोण केलं वाटतं काम? काम करावं नगरसेवकाने. हा. मी अपंग माणूस आहे. अपंग आहे का? बर बर. हा, मला गाडी पाहिजे. गाडी पाहिजे तुम्हाला? हा, एक्टिवा. हा. माझे काम केल्यावर मी वोट, कोण काम केलं त्यांना वोट देणार. बर बर. कोण केलं असं वाटतं तुम्हाला? काय चर्चा? शिवसेना, राष्ट्रवादी आहे, बीजेपी आहे, कोण आहे? राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादी आहे. कोण आहे उमेदवार तिकडं? उमेर नेकवाडी. होय. हवा आहे त्यांची. हम्म. येणार का? येणार की. बर. या मंडळीमध्ये किती किती दिवस झाले तुम्ही? 1 वर्ष झालं काम करता इथं? 10 वर्ष 20 वर्ष झाले आता. 10 काय 20 समस्या प्रमुख आहे तिथं मंडळीमध्ये? काय नाही. काय नाही. अहो मग विचारलं तर या ठिकाणी मोतारी सोय नाही. हा, किंवा मोतारीची संडासची सोय नाही, बाथरूमची सोय नाही, काय नाहीये. महिलांचा परिणाम म्हणजे त्यांना आरोग्याच्या समस्या आहेत, या अनुषंगानं जाणवतं असं म्हणलं जातं. कारण त्यांना या ठिकाणी सोय नसल्यामुळे त्यांना अडचण होते ना, हा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय. हा. कोण सोडवलं वाटतं? बाथरूमला घरी जातो मी बाथरूम करायला. होय. पण महिलांच्या समस्या आहेत, म्हणजे महिला आपण जाऊ शकतो, मग महिलांचं कसं करायचं? महिलांना पण नाहीये ना, महिला तिकडे कुठे पण बाहेर जाऊन बसून येतात. पाण्याची सोय आहे का? नाहीये, पाणी नाहीये. हा. पाणी नाही, काय नाही. हा. पाणी प्यायला पाणी नाही इकडे मार्केटमध्ये, नळाचं पाणी नाहीये. मग काय कोण आवाज उठत नाही घ्यायला? कोणी उचलत नाही, झाडू पण मारत. मार्केट कमिटी काय करते? मार्केट कमिटीतून काय करत नाही. होय. काय आता सांगायला मला अशा पद्धतीनं मार्केट कमिटी काय करत नाही. पाण्याची समस्या आहे त्या मंडईमध्ये. तर ही लक्ष्मी मंडई आपण या ठिकाणी होतो, विजापूर बेस या ठिकाणी आपण ग्राउंड रिपोर्ट केला दर्शको. तर आपण या ठिकाणी पाहिलं की जास्तीत जास्त पाहिलं तर या ठिकाणी बीजेपीचं वर्चस्व दिसतंय. तर खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी 15 तारखेला मतदान झाल्यानंतर खऱ्या अर्थानं 16 तारखेची स्पष्ट होणार आहे. परंतु तुर्तास आपण इथे थांबूया. तर दर्शक हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, पाहत राहा, अपडेट राहा AR न्यूज, DP न्यूज. धन्यवाद.